शिक्षक आणि तुम्ही सगळे चांदण्यासारखे चमकणारे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. माझं नाव देवांशू नंदकिशोर कातडे आहे. मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल छोटेसे भाषण सांगणार आहोत. मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु, अरे मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु, ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू. ते आहे मुलांचे लाडके चाचा नेहरू. मित्रांनो, आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू पुष्कळ आवडतात. आता आपण त्याच्या जीवनाच्या आधार बोलू. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अहमदाबाद इथे झाला. त्यांचं पूर्ण नाव पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. त्यांचे वडील एक सुप्रसिद्ध वकील होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच पार पडले. त्यांच्या वडीलच्या लाचार इच्छेनुसार ते बॅरिस्टर झाले. पण त्यांना वकिलीपेक्षा अधिक आनंद मात्र स्वातंत्र्य चळवळीत व्हायचा होता. कारण त्यावेळी आपला भारत देश स्वातंत्र्य व्हायचा होता. तेव्हा ते गांधीजीच्या चळवळीत सहभाग घ्यायचे. त्यांना तुरुंगवासही सुद्धा झाला, पण ते डगमगले नाही. असे त्यांचे व त्यांच्यासोबत करणारे कार्यकर्ता यांनी प्रयत्न करून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य केले. आणि त्या भारत देशाचे मात्र पंतप्रधान बनले पहिले पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी अनेक कामं केली. आपल्या प्रधानमंत्री पदावर असताना त्यांचे गुरु म्हणजे गांधीजी. त्यांचे गुरु म्हणजे गांधीजी झाले कसे होते, ते त्यांचे भाषण एका हॉलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना गांधीजीचे भाषण इतके